विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पॅलेट गनचा वापर होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेप्रकरणी राहुल गांधींची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाहीत, अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं प्रत्युत्तर. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपके यांची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा इशारा. राहुल गांधींनी लोकसभेत असंसदीय भाषा वापरली. माफी मागावी, अन्यथा आरोप सिद्ध करावे. अमित शहांवरील आरोपांनंतर किरेन रिजिजू आक्रमक, तर माफी मागणार नाही, राहुल गांधी ठाम. राहुल गांधी देशाच्या तरुणांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्यानं तरुणांना काहीही मिळणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. छत्रपती शिवरायांना पहाड का चूहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांना झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये काय फरक? उद्या ही झुरळ तुमचा कोथळा बाहेर काढतील. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. विरोधकांच्या गदारोळात पार पडली प्रक्रिया. 2 दिवस संसदेत चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर. दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पुण्यातील निवासस्थानी शरद पवारांची भेट. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पवारांची भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, वळसेंचं स्पष्टीकरण. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट घेतल्याची तटकरेंची माहिती. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल, दमानी यांचा दावा. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. अंतरवालीत या शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हा, जरांगेंचं आवाहन. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका. ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीनं केलंय. काही शंका असतील तर संवादातून मार्ग काढू, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन. देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या जेनझीचं नेहमीच कौतुक, मात्र रस्त्यावर अनैतिक आणि शिस्तभंग वर्तनाचा विरोध. वादग्रस्त वक्तव्यावर कंगना रनौतचं स्पष्टीकरण. तर कंगना रनौत पार्ट टाइम पॉलिटिशियन, दिपकेंचा टोला. उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. शाळांमधील आहारासाठी एफएसएसएआय परवाना अनिवार्य. 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुंढेंचा इशारा. कोयना धरण आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर या नावानं ओळखलं जाणार. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असल्यानं नाव बदलण्याची होती मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.